नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतीक शरणागता देव राखे शरणागता देव राखे रावाखे विघ्नांचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतीक तुका मने लीन व्हावे तुका मने लीन व्हावे कळे भावे भरमहेत जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतेक प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान त्वरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता भूतोषवी आतार दया बोली तो बाळुनिया बली वरी वैसव पाऊले श्रीवरूंचे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे उल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या दावाटा मज दावाव्या सुबटा समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम जगन निहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेज स्फुरदि प्रदेशम विदिंद्रादिदैवै सदा स्तूयमानम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम नागनाथ घाटावरती ब्रह्म सभेसी रेडा बोलविण्या श्री ज्ञानेश्वरासी श्री ज्ञानेश्वरासी सूक्ष्म शक्ती स्वरूपे संचार केला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मयि न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधिगृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे तुझ्या मंदिरी आरत जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. मला फार जोडून बोलायची सवय नाहीच मामा, तुम्हाला इथूनच आवाज द्यावा लागेल. इथून बोलल्यानंतर आवाज येतो सांगा. इतक्या चिपकून बोलायचं तरी कसं. सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतेक. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत असे संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा सागर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा चार चरणाचा मानवी नरदेह घेऊन जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कर्माच्या द्विधा मनस्थितीतून बाहेर काढणारा अभंग सेवेकरिता निवडला आहे. आपल्या या पुण्यभवन भूमीमध्ये ग्राम पुनखेडा गावामध्ये सालाबाद प्रमाणे भाऊ घातलेला याही वर्षीचा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवामध्ये माझ्यासारख्या मुक्ताई फळावरच्या एका सामान्य सेवकाला मिळालेली ही सेवा, त्यात आहुती टाकण्याचं मिळालेलं हे सद्भाग्य समस्त गावकरी मंडळी, पंचक्रोशीतील वारकरी बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अनमोलाशा सहकार्याने हा सप्ताह संपन्नतेच्या दिशेने जातोय. आज माझ्याकडे ही कीर्तन सेवा आहे. प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु भगवान बाबा भगवान गडकर महाराजांच्या पुण्यतिथीचा महोत्सव राज्यभरामध्ये सुरू आहे. हा जो पुण्यतिथी महोत्सव आहे तो भगवान बाबांच्या पुण्यतिथीचा महोत्सव. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे दोन संत झाले का ज्या संतांनी इच्छा नसताना सुद्धा मिरविला बळीवार सिद्धाईचा. सिद्धाई आपल्या जवळ मिळवली आणि तिचा बळीवार वापर करून समाजाकरता
समाजाभिमुख हा परमार्थ करण्याकरता विविध चमत्कार सुद्धा त्यांनी आपल्या जीवनशैलीमध्ये दाखवले. असे दोन संत, त्यामध्ये एक अग्रगण्यानं की ज्यांनी पाण्यावरती ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, असे भगवान बाबा. आणि भगवान बाबांची उद्या काय आहे? पुण्यतिथी आहे. ते आपल्याला फार मोठं काय आहे, लोकांनी संत जातीत वाटून घेतले. सावता महाराज माळ्यांनी घ्यावे, गोरोबा काका कुंभारांनी घ्यावे, रोहिदास चांभारांनी घ्यावे. साधूला जात नाही, पण ती समाजातून जात नाही. दुर्दैव आहे. विठ्ठल नाही जात. बाबांच्या पुण्यतिथीचं एक वेगळं स्वरूप महाराष्ट्रामध्ये आहे. अशाच पर्व काळात आपला सुद्धा सप्ताह चाललेला आहे. यावर्षी आपल्या ग्रामस्थांनी अत्यंत देखणं आणि सुंदर मारुतीरायाचं मंदिर बांधलं की गेल्या गेल्या कोणालाही ते मंदिर पाहून प्रसन्न वाटेल इतकं सुंदर मंदिर आपण सगळ्यांनी बांधलंय. आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. ज्यांच्या माध्यमातून इथं येणं घडलं, आपलं समस्त गावकरी मंडळी, आदरणीय हरिभक्त परायण आमचे निलेश महाराज, आदरणीय हरिभक्त परायण आमचे बंधू, ज्यांनी आपल्या गावाचं नाव चांगल्या ठिकाणी पोहोचवलं. गायकीच्या माध्यमातून, एक वादनाच्या माध्यमातून असे आदरणीय गोलू महाराज, इथं उपस्थित असलेली गुणीजन गायक वादक महाराज मंडळी, हरिभक्त परायण, आज उपस्थित असलेले आमचे उमाकांत महाराज मावळे आहेत, ज्यांची चिरंजीव आता नवीन कीर्तनकार झाले आणि सुंदर आपल्या खानदेशाचं, विदर्भाचं वैभव म्हणून उद्या तो पोरगा महाराष्ट्रामध्ये झळकणारे असे मंदार महाराज मावळे, त्यांचे ते वडील आहेत. म्हणजे आता अगोदर असं सांगावं लागायचं की हे उमाकांत महाराजांचा मुलगा आहे, पण काही दिवसांनी ओळख बदलावी लागेल. काही दिवसांना असं सांगावं लागेल हे मंदार महाराज मावळेंचे वडील आहे. असं असतं. ते परमार्थाचं ते एक भलं मोठं फळ आहे. आदरणीय हरिभक्त परायण आज उपस्थित असलेले आमचे बंधू लखन महाराज पाटील उपस्थित आहेत. त्यांच्या बाजूला हरिभक्त परायण आदरणीय बंधू दीपक महाराज पाटील आहेत. मृदंगाला मला साथीला लाभलेले आदरणीय हरिभक्त परायण म्हणजे किरण महाराज पाटील आहेत. इथं उपस्थित असलेली गुणीजन गायक वादक महाराज मंडळी, सगळीच प्रेमळ मंडळी, आदरणीय श्री विदर्भ रत्न, विदर्भातून आलेले आमचे दिलीप महाराज काळबागे, भेटीच होत नाही पण गेल्या आठवड्यातही महाराजांची भेट अमळनेर तालुक्यामध्ये झाली. पुन्हा एकदा भेटीचा योग येतोय. पिंपरी नांदू आहे, बोहरड्याची बरीचशी मंडळी आहे, आमचे दिगंबर महाराज खिरवडवरून आलेले आहेत, कांडविलची बरीचशी मंडळी इथं उपस्थित आहेत. आज ज्यांच्या गावामध्ये आलो आणि खूप दिवसापासून ज्यांच्या भेटीची ओढ होती, ज्यांचा आशीर्वादाचा हात आमच्या नेहमीच पाठीवरती आहे, त्यांच्या समोर आम्ही शिकता शिकता कीर्तनकार बनलो. जे यायचे शिबिरामध्ये आम्हाला आमच्या बोटाला हाताला अत्तर लावणं, आमच्याकडे पाहणं, तर छोट्या मोबाईलमध्ये सुद्धा फोटो आमचा त्यात येत नसताना सुद्धा आमच्या बालगोपालांचा फोटो काढून आमचं ज्यांनी कौतुक केलं ते मुक्ताबाई संस्थांचे विश्वस्त आदरणीय श्री रामभाऊ पाटील पुनखेडेकर आबासाहेब सुद्धा उपस्थित आहेत. सगळ्यांबद्दल प्रेम भावना आणि कृतज्ञता समर्पित करतो. पूजनीय गुरुनाम गुरु कृष्ण चैतन्यजी महाराजांच्या परम पावन अशा श्रीमद भागवत कथेच्या, भागवत कथाच आहे ना, चिंतन सेवेतून आपला हा प्रवास संपन्नतेच्या दिशेने या सप्ताहाचा जातोय. अधिक वेळ विस्तारामध्ये न घालवता सेवेला घेतलेल्या अभंगाच्या या चिंतनाचं आपण काहीतरी केंद्रबिंदू मानून असंकल्पित वेळेस त्या अभंगाचं चिंतन करण्याचा आपण तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करूया. विठ्ठल मला असं वाटतं तुमच्याही परिसरामध्ये आता कांडवेलचा झाला, निंबोऱ्याचा सप्ताह खूप सुंदर झाला आणि कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आता हा सप्ताह चालू आहे. खूप काही गोष्टी कोरोनात शिकायला मिळाल्या. वाईटही अनुभव भरपूर आले आणि चांगलेही अनुभव खूप आले कोरोनामध्ये. मला कधी कधी प्रश्न पडतो, चायनाने पाठवलेला प्रत्येक माल डुप्लिकेट निघाला, इतका रोगच कसं काय ओरिजिनल पाठवला? नाही तर तिकडून येणार फार वेळ टिकलं नाही. चीन मधून जी वस्तू आली तिची गॅरंटी होती का? रोग ओरिजिनल पाठवला. तसे कोरोनाने फायदे बरेच झाले. दुष्परिणाम पाहू नका, फायदे पहा. कोरोनानं चांगले चांगले जागेवर आणले. जे गावातले लोक म्हणत होते मुंबई पुण्यातल्या लोकांना इकडे येऊ नका नाही तर आणाल कोरोना, तेच ग्रामपंचायतीचं इलेक्शन आलं तर त्या लोकांना फोन करता, कधी येता कधी येता. हो का रे, तेव्हा म्हणत येऊ नको ना. आता बरेच वाईट चांगले अनुभव लोकांना आणून दिले महाराज. कोरोनाने खूप शिकवलं, खूप. 25 लोकांमध्ये लग्न होऊ शकतं हे कोरोनाने शिकवलं.
50 लोकांमध्ये सुद्धा भल्या मोठ्या गर्व श्रीमंताच्या घरचा विवाह सोहळा होऊ शकतो. हे कोणी शिकवलं? कोरोनाने शिकवलं. म्हणा बिना बँडचं लग्न होऊ शकतं. कोण शिकवलं? बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं. घोड्याचं कोण शिकवलं? कोरोना. कोरोनाने तसे बरेच फायदे झाले. मी तर दुष्परिणाम मानतच नाही. कोरोना फायदेच झाले. कोरोनाने निदान कोरोनाने पिणाऱ्याचा खूप चांगला फायदा झाला. सॅनिटायझर घेतलाय की सॅनिटायझर लावलंय कळत नाही ना घरी. फायदाच आहे ना राव. बरेच फायदे. आता असं वाटत होतं हा जातो कधी व हे मास्क तोंडाला लावून 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 काय अवस्था झाली तुम्ही पहा लोकांची. म्हणजे हे नाक आपलं त्या चीन सारखं झाल्यावर हा कोरोना जातो का भारतातून असं वाटत होतं. हैराण झाले लोक त्याच्यापैकी. पण चांगल्या गोष्टीचे सुद्धा अनुभव आले. एका महिन्यात 40 कीर्तन करणारे कीर्तनकार 5 कीर्तनावर आणून ठेवले कोरोनाने. आणावर ना बघ कोरोनाने. अरे दिवसा रात्री 2 ड्रायव्हर. हो थांब जरा. खेळ नाही मा 40 कीर्तनाने सुद्धा समाधान व्हायचं नाही. 40. मी मागच्या म्हणजे 2019 मध्ये आमच्या महाराज मंडळींना सगळ्यांना माहिती 360 दिवसात 280 कीर्तन केले. म्हणजे फार मी मोठा माणूस आहे असं मला सांगायचं नाही. पण प्रवास माणूस एकदा ठरवायला बसला की चालू यादी बनायला सुरुवात. पण 5 झाले. 5 आता हवेतून आणलं की नाही माणसाने कोरोनाला जमिनीवर. सगळ्यांचंच आहे महाराज. अनेक अनुभव अनेक कोरोनाने चांगले अनुभव दिले. सगळ्यात महत्वाचा अनुभव तुमच्या माझ्या करता दिला. हे जग लॉकडाऊन होऊ शकतं. रेल्वे बंद पडू शकते. विश्व बंद पडू शकतं. शाळा कॉलेजेस संसद ग्रामसभा पंचायत समितीचं झेडपी विधान भवन लोकसंसद या देशाचं सर्वोच्च सभागृह सुद्धा बंद पडण्याची ताकद कोरोनामध्ये होती. पण एक कोरोनाने शिकायला दिलं. ज्या लोकांचं जगणं नीतिमत्तेवरती आणि कष्टावरती अवलंबून आहे त्या शेतकऱ्याला जगात जरी लॉकडाऊन असलं तरी ते लॉकडाऊन शेतकऱ्याकरता असू शकत नाही. सगळ्यात मोठा संदेश दिला. तुम्ही नीतिमत्तेनं घामानं कष्टानं कमाई करा. भगवंत तुमच्याकडे कधीच तुमचं लॉकडाऊन होऊ देणार नाही. तुमच्यावरती त्याची कृपा सुरळीत ठेवेल. शेतकऱ्याला कधी लॉकडाऊन जसंच्या तसंच होत. खूप सारे अनुभव आले विविध. पण या कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपला सप्ताह चांगल्या पद्धतीनं पुनश्च एकदा होतोय आणि आपल्याला सगळ्यांना ते भाग्य मिळतंय. परमात्म्याने करुणा केली म्हणून कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण जिवंत आहोत आणि भगवंताच्या भजनामध्ये आहोत. विठ्ठल विठ्ठल. मी जो अभंग सेवेकरिता निवडलेला आहे या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी नरदे घेऊन जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपल्या कर्माची द्विधा मनस्थिती सोडवण्याकरता सुंदर उपदेश करतात. महाराज म्हटले जन्माला आलात ना तुम्ही. कर्म करण्याकरता मनुष्य जरी स्वतंत्र असला तरी कर्माचं फळ भोगण्याकरता तो पारतंत्र आहे. केलेल्या कर्माचं फळ त्याचा हिशोब त्याचा लेखाजोखा तुम्हाला द्यावाच लागणार आहे. तो कोणी असू दे. तिथं सत्ता चालत नाही. तिथं वैभव चालत नाही. तिथं समाजाने दिलेली मान मानता चालत नाही. तुम्ही जीवनामध्ये काय सत्कर्म केलं याचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागणार आहे. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती वाईट कर्म केली काय कुकर्म केलं याचा सुद्धा पुरावा तुम्हाला द्यावाच लागणार आहे. तुमची सुटका होणे शक्य नाही. तुम्हाला ते द्यावंच लागेल. महाराज काय केलं तुम्ही. जगद्गुरु तुकाराम महाराज असा उल्लेख करतायत की तुम्हाला कर्माने बांधलेलं जर तुमचं जीवन असेल कर्मानुबंधेनी मनुष्य लोके. कर्मामध्ये माणसाचं जीवन बांधलेलं आहे. कर्म करावंच लागतं. एखादा म्हणेल मी कर्म करणार नाही. अरे बाबा करू न म्हणती तयाचा केवळ आग्रहची उरे ज्ञानोबा बोलतात. तू म्हणशील मी कर्म करणार नाही तुला कर्म करावंच लागेल. एखाद्या माणसाचे हातपाय बांधावे मंडपात आणून सोडावं त्यानं म्हणावं मी ते कीर्तन ऐकणारच नाही वाच. अरे हातपाय बांधल्यावर भल्या माणसा हात आणि पाय स्तब्ध आहे. कान रे. इच्छा नसली तरी कीर्तन जसं ऐकावंच लागेल तसं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला इच्छा नसली तरीही कर्म करावंच लागेल. कर्म करावंच लागतं. त्या कर्माच्या आधारावर तर गीता माऊली सारखा ग्रंथ बाहेर आला भगवान परमात्म्याच्या श्रीमुखातून. का निघालेला गीता ग्रंथ.
गेल्या 5215 वर्षापूर्वीचं गोड गीता माऊलीचं तत्वज्ञान आज सुद्धा उपयोगाला येते का? आजही या हृदयातला अंतकरणातला कामरूपी दुःशासन बाजूला सारायचं असेल तर गीता माऊलीचं तत्वज्ञान उपयोगाला येतं. ते गीता माऊली आपल्याला आपलं कर्म शिकवते. आजही अंतकरणामध्ये क्रोधाचा दुर्योधन ज्यावेळेला प्रज्वलित होतो त्यावेळेला गीता माऊलीचा ग्रंथ आपल्याला उपदेश करतो, भल्या माणसा कर्माने चांगल्या चांगल्यांची बर्बादी केलेली आहे. तू चुकतोय तुझ्या कर्मामध्ये. तुझ्या अंतकरणात आलेला हा क्रोधाचा अग्नी भडकतोय, त्याला शांत कर. तो तुझं जीवन जळून खाक करेल. काय त्या अग्नीमध्ये प्रज्वलित होतो? कोणी शिकवलं? गीता माऊलीने कर्म शिकवलं. ही अंतकरणातला काम असेल, क्रोध असेल, मत्सर असेल, या सगळ्या भावना जर बाजूला सारायच्या असतील आणि मूळ कर्माच्या रुळावरती जर या जीवाला आत्मकेंद्रित करायचं असेल ना, तर पुनखेडेकर तिथं आपली तत्वज्ञ संत आणि आपली ग्रंथच उपयोगाला येतात. विठ्ठल दुसरं काही सुद्धा उपयोगाला येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, प्रारब्ध, क्रियमान आणि संचित याच्या आधारावरती आपलं जीवन आहे. हे राहड जे फिरतय ना, प्रारब्ध, क्रियमान आणि संचित कसं चालतंय हे मी फार गोष्टीचा या विस्तार करणार नाही, पण आपल्या लक्षात आणण्याकरता सांगतोय. आपल्या घरामध्ये विहिरीतून पाणी निघतं, नळातून निघतं किंवा एखाद्या नदीमधून निघतं. घरातून त्या नळाला आलेलं पाणी मोटरच्या साह्याने टाकीत जातं. टाकीत ते थांबतं आणि टाकीत थांबलेलं पाणी बेसिनला, टॉयलेटला, बाथरूमला, फ्रीजला, काय कुठं हवं असेल तिथं तुम्ही आपण उपयोगाला आणू शकतो. अगदी साधं जीवन आहे. प्रारब्ध, क्रियमान आणि संचित हे जे विहिरीतून निघालेलं पाणी आहे किंवा नळातून निघालेलं पाणी आहे, जे टाकीच्या दिशेनं धावणारं पाणी आहे त्याचं नाव आहे क्रियमान कर्म. जे टाकीमध्ये थांबलेलं आहे ते आहे संचित. आणि जे प्रारब्धाचे नळ बेसिनमध्ये, टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये येत आहेत ना, त्याचं नाव आहे प्रारब्ध. जाणारं क्रियमान जर स्वच्छ असेल तर टाकीमध्ये चांगलं साचायची अपेक्षा करावं. जर जाणारच अपवित्र असेल, क्रिया जितकी अशुद्ध आणि वाईट चालली आहे की साचणार योग्य काहीच नाही, गोळा चांगला काही होणारच नाही, काय अपेक्षा करतो चांगलं नळाला पाणी यायची? जाणारं शुद्ध असावं, थांबावं शुद्ध, त्यात किडे विकार उत्पन्न होऊ नये. संचिताने माझा सांभाळ केला याचा खुलासा तुकोबरांनी किती ठिकाणी केला. बरवी ही वेळ साय झाली बुद्धी, प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. प्रारब्ध, क्रियमान आणि संचित हे चालवण्याची जबाबदारी परमात्म्याने घेतली तेव्हा कुठं या तुकोबरांचं जीवन महाराज म्हटले पूर्णतेला गेलं. त्याशिवाय हे आमच्या जीवनामध्ये घडणं शक्य नव्हतं. मग जन्माला आलेल्या प्रत्येकाला जर कर्म करावंच लागत असेल तर त्याने करावं काय? करण्याकरता तर जन्माला चालू. तुकोबरांनी तर प्रत्येक इंद्रियाला काम दिलं महाराज. डोळे तुम्ही पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या, मनात येते धाव घेई हे विठोबाचे. प्रत्येक इंद्रियाला काम दिलं महाराज तुकोबरांनी, प्रत्येक इंद्रियाला. आज आपण जर मुलांना विचारलं का रे बाबा हा देह कशा करता दिला, तर अनेक उत्तर येतील. एखाद्या पोराला विचारा तुम्ही देवाना पाय कशा करता दिले, तर तो म्हणेल एक किक मारायला आणि दुसरा गेअर टाकायला. याच्यापेक्षा देव पाय देईल कशा करता बा, कारण त्याने त्याच्या लेवलने दिलेलं उत्तर आहे ते. कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या पिढीमध्ये तुम्ही काय स्वीकाराल, त्यांच्याकडून काय याल किंवा अपेक्षा कोणती कराल, कल्पना करू शकत नाही महाराज. मी तर माझ्या जीवनात घडलेला प्रसंग नेहमीच सांगतो. मुलं काय बोलतील याची गॅरंटी नाही. मी औरंगाबादला डीएडला असताना आमच्या वेळेला 6 महिन्याची इंटर्नशिप लागू होती. 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं शिक्षकाला. म्हणजे डीएडचा अभ्यासक्रम झाला की 6 महिने एखाद्या शाळेला त्याला काढावे लागायचे. दिलीप मान 6 महिने शिकवावं लागायचं. त्यावेळेला सरकार 1500 रुपये मानधन द्यायचं त्या शिक्षकाला. इथं कोणी डीएड झालेले असतील. मग मेसचं जेवून कंटाळा आलेला. मी त्या फुलंब्री तालुक्यात सोनारी गावात शिकवायला गेलो. मेसचं जेवून फारच कंटाळा आलेला. म्हणजे ते मेसचं जेवण जे लोक जेवले त्यांना माहिती आहे त्याने तोंड काय सोलतं, अपचन काय होतं. शेवटी धंदा नव्हतो, व्यवसाय लोकांचा जीव घालायचा. मेसचं जेवण म्हणजे फार बोगस काम. जे लोक बाहेरचं जेवण जेवले,
मेचं जीवन म्हटलं ते ताट पुढे आलं की आपल्याला आपली माय आठवते. तिने हातावर भाकरी थापावी आणि जर्मनच्या पातेल्यात पिठलं बनवावं. आपला तर दावा आहे पुनखेडेकर, जगातल्या कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जा, किती बिल होऊ देत, बिल दुसऱ्यानं भरू देत, जी मजा थंडीच्या दिवसामध्ये मायनं थापलेल्या हातावरच्या भाकरीत आणि जर्मनच्या पातेल्यातलं पिठलं बनवलेलं असताना, ती पिठलं बनवत नाही, ती भाकरी बनवत नाही, आपल्या अंतःकरणातला गोडवा आणि प्रेम त्या भोजनात होते. मग आपल्याला खायला देते महाराज. मेचं जीवन 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 जेवले त्यांना माहिती भूक काही पदार्थ मागत नाही. ज्याला भूक लागली तो म्हणतो आई मला जेवायला दे. पण जो म्हणत असेल काय केलं आपल्या घरी आज, समजा हा सात्विक बदमाश आहे, चाळे करतोय, भूक नाही त्याला, अपेक्षा नाही जेवणाची, आणि तरी म्हणतो काय बनवलंय. झोप आलेली असली की माणूस बिछाना पाहतो का? अरे मग तर केळीच्या बागेला लेटलं तरी झोप लागते माणसाला. थंडगार शाळेत वैशाख महिना लागते की नाही? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? बोला ना मला, म्हणजे हे चाललंय बरं आहे की नाही? अशी परिस्थिती नाही का राजू महाराज? सुखी माणसं आपण शेतकरी. भूक पदार्थ पाहत नाही आणि झोप बिछाना पाहत नाही. पण या दोन गोष्टी जर पाहत असतील, समजा अरे डिफॉल्टर आहे, कमी याच्यात काहीतरी. मेचं जेवण जे जेवले त्यांना माहिती आहे. तो मी त्या सोनारी गावात गेलो नाही का, पोराला म्हटलं बाळू भूक लागली रे, तू डबा आणलाय का तुझ्या घरचा? तो म्हणे आणलाय. काय आणलंय रे? पुरणपोळी म्हणे गुरुजी आज तर. अरे म्हटलं आण. त्यानं पुरणपोळी माझ्या समोर आणली, तुपात भिजलेली पुरणाची पोळी. मी एक घास घेतला, तोंडात घातला, त्याला म्हटलं वा काय छान आहे रे पुरणपोळी, किती सुंदर बनवली, असं वाटतं पूर्ण खाऊन घ्यावी. तो म्हणे खा की, मग तुम्हाला आवडते तर खाऊन घ्या. अरे म्हटलं मी तर पूर्ण पुरणपोळी खाईल, पण तुला जर कोणी घरी विचारलं डबा कोणी खाल्ला, तो म्हणे तुम्ही खाओ, मी सांगेल कुत्र्याने खाल्ला. त्याचं जाऊ द्यावं, पण मला कुत्रा म्हटल्यावर तुम्हाला इतका आनंद होईल असं वाटतं. मुलं आहेत ते, कल्पना करू शकत नाही तुम्ही. मी तर नेहमी सांगतो उदाहरण, अवघड झाले. मी आता एका मुलाच्या घरी गेलो, 15 दिवस झाले. तो पोरगा माझ्यासोबत खेळत आला. तो म्हणे काका, त्याचा बाप माझा मित्र, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? म्हटलं काय? माझ्या पप्पांनी माझ्या मम्मीच्या गालाची पप्पी घेतली. जसा तुम्हाला माझा राग येतोय ना, तसं त्याचा राग आला होता मला. त्याला म्हटलं बावळटा काय बोलतोय? मी त्याला आत घेऊन गेलो. का म्हटलं हे काय बोलतोय असं? का म्हटलं काय झालं? अरे म्हटलं येड्या पोरासमोर. अरे तो काय सांगतोय? अहो म्हटलं महाराज तसं काही नाही. मग झालं काय? हो तो म्हटलं आम्ही दोघेही नोकरीला, आम्ही 11ला घराच्या बाहेर पडतो, याची 12:30 वाजता असते, 12ला घराच्या बाहेर जातो. आम्ही 11ला घराच्या बाहेर पडत असताना हा रडू नये आणि गोंधळ घालू नये म्हणून याला थोडंसं हसवत खेळत बाहेर निघतो. म्हणजे अहो महाराज आम्ही घराच्या बाहेर पडताना दोघेही पती पत्नी येतो, याच्या गालाच्या पप्प्या घेतो, पण आम्ही जाताना ठरवलेलं आहे उजवा गाल पप्पाचा आणि डावा गाल मम्मीचा. पण राव म्हणे जरा उशीर झाला होता, गडबडीत घराच्या बाहेर पडताना उजव्या गालावरची पप्पी न घेता मी डाव्या गालावरची पप्पी घेतली. त्या कार्टाने अख्ख्या गल्लीत बोबाटा केला म्हणे, पप्पा आणि मम्मीच्या गालाची पप्पी घेतली, पप्पा आणि मम्मीच्या गालाची पप्पी घेतली. खरं असं होतं ते, तुमच्या डोक्यात आलं तसं काही नव्हतं. विचार बदला व ते मोदी एकटे काय करते. विठाला देवाने दिलेला नरदेह कशा करता दिला? श्रुती माऊली असं सांगते, शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. शरीरम आद्यम धर्म साधनम खलु. खलु म्हणजे निश्चय. तुम्ही जर निश्चय केला तर परमात्म्याच्या पदापर्यंत हे शरीर पोहोचू शकते. अरे ही काया भजनानं शुद्ध होते. नाही एखादा म्हणेल स्नानेन शुद्धीन तु चंदनेन, दानेन पाणीन तु कंकनेन. स्नान करायच्या ऐवजी मी चंदन लावतो अंगाला, शुद्धी होणार नाही. दानेन पाणी न तो कंकनेन. हाताची शुद्धी दानाने.
सोनं घातलं हातात तेव्हा शुद्धी होते का? असं नाही. तसं या कायेची शुद्धी, या तनाची शुद्धी जर तुम्हाला करून घ्यायची असेल, देवे दिला देवा भजना भगवंतानं दिलंच त्याच्या करता हो. किती सुंदर दिलं. हात दिले, पाय दिले, डोळे दिले. एखादं जरी कमी दिलं असतं ना, आपली काय पंचायत होती. ज्याला दिलं नाही त्याला पा हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय असते. त्याला डोळा दिला नाही भगवंताने त्याला विचारा. अरे जी आंधळी माणसं आहेत ना, स्वतःचा मुलगा सुद्धा रुमाल नाकाला लावत नाही हो आंधळ्या माणसाच्या. वाईट परिस्थिती. एक इंद्रिय जरी कमी दिला तरी त्याची जाण माणसाला होते. अवघड. जी लोक थोडी बुद्धीनं कमी आहे, किती मजा घेतो समाज त्यांची. कोणी चांगलं म्हणत नाही महाराज. सर्व शक्तिमान आपल्याला जर भगवंताने बनवलेलं असेल तर आपण भानावर आलो पाहिजे. आपण कुठलं कर्म स्वीकारावं. मी तर जेवढी कीर्तनाला तरुण मित्रमंडळी असतात त्यांना आवर्जून विनंती करतो की तुकोबरेचा गाथा म्हणजे आपलं तारुणपण भानावर आणणारा ग्रंथ आहे. आपण विचार केला पाहिजे कधीतरी आपण भानावरती आलो पाहिजे. पान टपरीवर उभा राहून एखाद्याची चेष्टा मस्करी थट्टा टिंगल करणं सोपं आहे, पण कीर्तनात येऊन तुकोबरेंच्या अभंगावरती श्रवण करणं, विठ्ठल विठ्ठल म्हणणं, भजन करणं, याला आधी आपलं सगळं वजा करावं लागतं. तेव्हा हे घडतं. ही तरुण मंडळी कीर्तनामध्ये टाळ घेतात ना, त्यावेळेला आशा, दंभ, मान, सन्मान, वैभव, पद, लाज हे सगळं वजा करावं लागतं बुवा. तेव्हा शक्य होतं. असं सहज नाही होत. म्हणून माझी तर विनंती आहे, आपल्याला समाज हसला तरी चालेल, गळ्यात टाळ कशा करता घ्यावा. मला तरी माझं वैयक्तिक मत असं आहे, ज्याला आपल्या बापाचं आयुष्य 10 वर्ष वाढावं वाटतं त्यानं गळ्यात टाळ घ्यावा. तुम्ही नोकरीला लागल्यावर बापाला बरं वाटेल, पण तुम्ही गळ्यात टाळ घ्याल ना तेवढेला बाप 10 वर्ष जास्त जगेल. आणि तो म्हणेल देवा पोरगा टाळकरी आहे रे, त्या मुलाच्या गळ्यात टाळ आहे. तो मुलगा मी सांभाळलेली वारी, मी सांभाळलेलं व्रत कदापि बदलू देणार नाही, त्याच्यात खंड पडू देणार नाही, याचा त्याला विश्वास तुमचा टाळ देऊ शकतो. ज्या बापानं जन्म दिला त्याच्याकरता तर टाळ घेऊन बघा. नाही का कांतीलाल बाबा, किती म्हातारे झाले, रावेरमध्ये पारमार्थ चाललाय तुमचा. अजून जुनीच माणसं आहेत, नवीन कोण दिसतंय? एवढेच तरुण आहे का गावात? ही तुमच्याच गावातली परिस्थिती नाही पुनखेळेकर, हे विशाल महाराज खोलेंच्या गावातली सुद्धा परिस्थिती आहे. लाज का वाटते पोरांना टाळ घ्यायची? तुम्हाला कीर्तनामध्ये तुमच्या आवडीचे विषय हवे वाटतात, तुम्हाला कीर्तनकाराने हे बोलावं वाटतं. आम्हाला अपेक्षा नाही तुमच्याकडून, आम्हाला वाटू नये तुम्ही टाळ घेतला पाहिजे, ते नाही. तुम्हाला नाही आवडणार ते. ज्यावेळेला तुम्ही टाळ घेताना त्यावेळेला या मायबापांचं अंतःकरण आतून गदगद होतं, रडतात ते लोक एकांतात. समाजातली विचित्र परिस्थिती पाहून समाधान वाटतं त्यांना. कलियुगामध्ये धनवानाला किंमत नाही, ज्याचं पोरग माळकरी आहे तो खरा धनवान आहे. काय करतात दुसरं? सुधाकर मिस्त्रींना आनंद तेव्हा ज्यावेळेला दिगंबर महाराज तबला वाजवतात. ते रेल्वेमध्ये नोकरीला लागले काय न लागले काय तो प्रारब्धाचा भाग आहे, जे होईल ते होईल. पण पोरगा आज माळकरी आहे, शिकवतोय 2-4 पोरांना आपल्या जीवनातली कला देतोय, हा आनंद आहे. हे आपले पातुंडीचे महाराज आहेत. शारीरिक व्यंग आहे त्यांच्याकडे, पण त्यांच्या वडिलांना
सगळं विसरले येते का? माझ्या मुलापेक्षा जास्त माझ्या मुलाच्या अंगात असलेला पोशाख महत्वाचा आहे. सहज नाही होत महाराज. हा तुमच्या समोर जो उभा आहे याच्या आज्याने म्हणजे माझ्या आजोबांनी दर महिन्याची वारी केली मुक्ताबाईची. त्याचं हे फळ आहे. दर महिना मुक्ताबाईची वारी. हे आमच्या काका बरोबर आमचे राजू काका अखोले, आमचे भाऊ आहेत पिंटू भाऊ. मस्त पटक्यावाले रुपाबदार लोक होते आमच्या आजी. गावात पटका. दर महिन्याची वारी करावी मुक्ताबाईची आमच्या आजोबांनी. वारीला यावं, जुन्या मंदिरामध्ये थांबावं, भजन करावं, सकाळी एकादशीला मुक्ताबाईचं दर्शन घ्यावं, फराळाचं करावं, थांबावं, द्वादशीला घरी जावं. इतकं साधन आहे हो. संतांच्या विचाराला जागणारी लोक होती महाराज पूर्वी. आज मात्र कोणालाही ते नको वाटतं. तरुणांना माझी विनंती आहे हात जोडून, आम्हाला काही हौस नाही की तुम्ही आम्हाला फार मोठं म्हणावं, गर्दीने यावं. आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्ही गळ्यात टाळ घ्यावा, तुम्ही हातात ज्ञानेश्वरी घ्यावी. ज्यावेळेला कीर्तनाला उपस्थित असलेल्या तरुण पुरी हातात ज्ञानेश्वरी घेतील, माझ्या बहिणीओ तुम्हाला पाहुणे पाहायला येतील ना, त्यावेळेला तो बाप म्हणेल माझ्या मुलीला काय येतं हे विचारू नका, पण माझ्या पोरीच्या हातात सकाळी 7 ते 8 ज्ञानेश्वरी असते. जी पोरगी सकाळी ज्ञानोबाला घेऊन बसते ते तुमच्या मुलांचा प्रपंच सुखाने सांभाळेल. मी मुलगी नाही पाठवते तुमच्या घरी, मी ज्ञानोबारांची सेवा करणारी एक उपासिका तुमच्या घरात पाठवते असं म्हणेल. तुमच्या हातात मोबाईल नाही शोभत माझ्या बहिणी, तिथं ज्ञानेश्वरी लागते, तिथं गाथा लागतो तुकोबारांचा. जगातल्या कोणत्याच तरुण पोराला बहिणीकडे मोबाईल नाही पाहावा वाटत रात्रीच्या वेळेला. ती काळाची गरज जरी असली तरी तुमच्या जीवनातला इतका मौल्यवान कालावधी त्या फालतू गोष्टीत जातो आहे का आमच्या सारख्याला लाज वाटते ते चित्र बघताना. कुठं चाललो आपण, काय घडतंय आपल्या समाजात. आपण भानावरती आलो पाहिजे. म्हणून कीर्तनाला आल्यानंतर फक्त ही हा हा मजा करण्याकरता येऊ नका. इथलं काहीतरी घरी न्या. नवीन देव आलाय तुमच्या इथं, देव घरा आला, त्याला समाधान वाटेल अशी साधना करा. निदान मी तर असं म्हणतो मुक्ताबाई पुढे जाताना माणसाला स्वतःची लाज वाटू नये इतकं तरी पवित्र जीवन माणसाचं असलं. लोकांना काय वाटतं हे सोडून द्या. जिच्या आधारानं आपल्या अंगावर हे कपडे आहेत ना, जिच्या जगण्यानं, जिच्या आशीर्वादानं आपलं जगणं आहे, जिच्या आधारावर आपली ओळख आहे, त्या मुक्ताबाईला वाटू नये की कोणाला मोठं केलं मी, त्याची लायकी नाही त्याला मोठं केलं. आपल्याला पाहिल्यावर मुक्ताबाईला सुद्धा आनंद व्हावा. मी तुमच्या गावाला निघताना आमच्या हरणे बाबा आरती करत होते, मी लाईव्ह केली होती आरती. त्यावेळेला बाबा बोलले महाराज मुक्ताबाईचं सकाळचं रूप वेगळं असतं. काकड्याला आलो की बालमुक्ताई दिसतात. आजचे शब्द आहेत हरणे बाबांचे. काकड्याला आलो की मुक्ताबाईचा चेहरा हा बालमुक्ताई दिसतात. दुपारी आलो की नैवेद्याचं ताट ज्यावेळेला आमची आदी किंवा शक्ती घेऊन येते त्यावेळेला भुकेलेल्या मुक्ताबाई दिसतात की आईसाहेबांना आता भूक लागली. तसा वारकरी थकतो ना भुकेने, तशा मुक्ताई सुद्धा थकतात. तुम्ही मुक्ताबाईचा चेहरा पहा, ते वैभव पहा, ते तेज पहा, ते साम्राज्य पहा. 96 वर्षाचे रामभाऊ पाटील अजून तरबेज आहेत का? मुक्ताबाईचं तेज स्वीकारलंय. तेज पाहिलं की समाधान वाटतं माणसाला. दुपारच्या वेळेला आई साहेबांना भक्ताची आठवण, आता हरिपाठ होईल, आता आरती होईल. आरती झाली का पुन्हा नैवेद्य. ज्या वेळेला शेजारती होते हरणे बाबा बोलले त्यावेळेला आई साहेबांचं स्वरूप वेगळं असतं की आता आराम करायची वेळ झाली, आता झोपायचं, आता तुम्ही मला शेजारती करा, थोडा वेळ विश्रांती द्या. स्वतः करता विश्रांती घेता मुक्ताई नाही. ज्या जगातल्या, विश्वातल्या, स्वर्गातल्या, वैकुंठातल्या सगळ्याच्या सगळ्या देवता विश्रांती करता आलेल्या आहेत, त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचंय. कारण विश्रांतीचा ठाव मुक्ताबाई असं आहे. मुक्ताबाईकडे पाहून सुद्धा माणसाचं कल्याण होतं. तुम्हाला काय चरित्र माहितीये मुक्ताबाईचं याच्यापेक्षा जाऊ द्या. माहिती नाही ना, राहू द्या, नका माहिती देऊ. तुम्ही काही फार अपराधी नाही, ज्ञानोबा माहिती नाही, असू द्या. फक्त मुक्ताबाई कडे पहा. ध्यानाले जे हास्य वदन त्यातो निसंडोनी वदन, केवळ हास्याचे करावे ध्यान, हास्या माझी मन घालूनिया. मुक्ताबाईचं हसणं पाहिलं तरी मनुष्य आयुष्यभर हसू शकतो. मुक्ताबाईच्या चरित्रातलं रडणं जर पाहाल तर काय उद्धार होणार नाही माणसाचं. विठ्ठल विठ्ठल
कर्म. मानवी नरदे घेऊन जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने जर कर्मच करायचं असेल, काय विस्तार करावा. अभंगाचा 9:30 वाजले, 10ला थांबायचंय. 2 तासात काही कीर्तन होत नाही बुवा. पण आता मर्यादा 2 तासाची, म्हणून आपल्याला तिथं थांबावं लागतं. एवढंच बस. चला, जर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कर्माने बांधलेलं जीवन असेल, कर्म करावं लागत असेल, तर त्याने स्वीकारावं काय. चांगलंही कर्म आहे आणि वाईटही कर्म आहे. चांगलंही कर्म करून भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे, आणि वाईट कर्म करून त्या कर्माचं फळ आहे. ही द्विधा मनस्थिती तुमच्या माझ्या अंतःकरणातून काढण्याकरता तुकोबारांचं वचन आहे. मी तुम्हाला एक रामायणातला प्रसंग सांगतो. टाळी वाजवा. विठ्ठल. असं म्हणे, भगवान परमात्म्याच्या विवाह सोहळ्या करता देवाचा विवाह सोहळा घडणं हे कारण विश्वामित्राचं जरी असलं, तर राजा जनकानं 4000 राजे लोकांना निमंत्रण दिलं स्वयंवराचं. किती हजार? 4000. 4000 राजे लोक गोळा झाले व सीता स्वयंवराला. एक राजा दुसऱ्या राजाकडे, का हो चला ना, का हो तुम्ही, तुम्हाला तर 2 मुलं आहे, बायकोही आहे, तरी तुम्ही नाही. हो आपण बघू ना कोण उचलतं धनुष्य, आणि नाहीच जमलं कोणाला तर करून तो प्रयत्न. समाजले हुशार आहे. कधी लग्नाची कोणाची इच्छा होईल सांगता येत नाही. आमच्या शेजारी एका बुढीचं घर त्या मारुतीराजा मंदिरा शेजारी. त्या मारुतीराजा मंदिरा शेजारी नवीन नवरी येत जाय, जाणारा नवरदेवही दर्शन घेऊन जाईल, नवीन नवरी ते दर्शनावूनच आत येत. ती म्हातारी पाहायची, ती उंच टाकाची चप्पल, साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, नील पॉलिश मॅचिंग, लिपस्टिक मॅचिंग. ती म्हातारी अशी सोकून गेली. ते पोर म्हणत, आजी, आई, तुझं काही झालं काय? नाही म्हणे भाऊ. तुला कोणी काही बोललं काय? नाही म्हणे बाप्पा. मग तू अशी झाली का? काय झालं तुला? तुझी काही इच्छा आहे का? नाही म्हणे बाप्पा. काय सांगू तुला आता? अगं म्हणे सांग, तुला माझी शपथ आहे. काही नाही रे म्हणे भाऊ, धर्म संकटात टाकलं बाप्पा. सांगू का नको सांगू? पण नवीन मुली पाहिल्या, माझं लग्न झालं होतं, एक पानपुडा, 4 माणसं तिकडचे आले, टाकला म्हणे हार, झालं लग्न. आताचे सोहळे पहा बरं, 10-10 दिवस चालतात. माझी तुला झालं काय? काय करू? काही नाही, मला असं वाटतं तुम्ही सगळे मिळून माय एकदा धनक्यात मराठीच वेळ आहे की नाही, काय धनक्यात लावतो बाबा. यावं या इच्छा होऊ शकते. चार 4000 राजे लोक बसले. बऱ्याच राजांनी प्रयत्न केले. त्यात दशानंद राजा रावण सुद्धा बसलेला होता. रावण उठला जायला लागला शिवधनुष्याच्या दिशेने. त्या शिवधनुष्याच्या दिशेने जात असताना रावण म्हणतोय, वाजवा टाळ्या. दशानंद राजा रावण जातोय आता शिवधनुष्याकडे, वाजवा टाळ्या. लोक म्हणते, आम्ही तर तयारच आहे रे बाबा टाळ्या वाजवायला. आधी तू त्या धनुष्यापर्यंत पोहोच, धनुष्य उचल. बरोबर, जबाबदारीने बोलतोय.